आम्ही देऊळगावचे रहिवासी असून तहसील शेलू अ, जिल्हा वर्धा असं आहे. आमची कंप्लेंट ऋषी नागदेवते यांच्या विरोधात होती. ऋषी नागदेवतेने आतापर्यंत आमच्या गावामध्ये दुकान चालवलेलं आहे, राशन दुकान. दुकान चालवत असताना त्यांनी खूप जणांना माल कमी दिला, आम्हाला स्वतः माल कमी दिला आणि आम्हाला बाह्यांना सुद्धा शिवागाळी करत होता. कधीही दुकान बंद करत होता. महिन्याच्या शेवटल्या तारखेला दुकान चालू करून आणि तो 2च दिवस दुकान चालवत होता. अशा प्रकारे आम्ही 2023 पासून आम्ही त्याची कंप्लेंट करत आहे. एखादी महिना दुकान काढून घेते आणि दुसऱ्याच महिन्याला पुन्हा त्याला दुकान जोडून देते. गावकऱ्याची पूर्ण नाराजी आहे. गावकरी 75% नाराज आहे त्याच्यावर. पंचनाम्यामध्ये सुद्धा गावकऱ्याचा 95% बहुमत आहे की त्याला दुकान देण्यात यावं नाही बा म्हणून. तरी पण त्याच व्यक्तीला दुकान देण्यात येत आहे. अधिकाऱ्याने कशा प्रकारे देत आहे की प्रशासकीय दबाव आहे हे आम्हाला कळत नाही. आम्हाला आखरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यावं लागलं. तहसीलदाराने आमच्यावाला मान्य केलं नाही बरोबर निर्णय आणि आम्हाला तहसील कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यावं लागलं. आणि असंच जर सुरू राहिलं तर आम्हाला आमरण उपोषणाचा निर्णय घ्यावा लागेल. चालू असलेलं दुकान तुरंत बंद करायला पाहिजे त्याचं वालं. आणि पंचनाम्यानुसार का बहुमत आहे, आमच्याकडे बहुमत आहे ना, मग आमचा वाला का निर्णय लागू होत नाही अशी आमची मागणी आहे. नाहीतर आम्हाला आमरण उपोषणाचा परवानगी देण्यात यावी. वारंवार का देत आहे त्यांना दुकान?